यावलमध्ये विभागीय आयुक्तांचा धडक दौरा, औषध तुटवड्यावर चौकशीचे आदेश. यावल तालुक्यात आज नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी विविध शासकीय विभागांची अचानक पाहणी करत प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला. पंचायत समिती सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांनी शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित कामे आणि नागरिकांच्या तक्रारींची सविस्तर माहिती घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील औषध तुटवड्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत तातडीने चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे. कामात कोणतीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. दौऱ्यादरम्यान त्यांनी न्हावी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळेतील सुविधा आणि विविध उपक्रमांचा आढावा घेत दर्जेदार शिक्षणासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्तांच्या या धडक दौऱ्यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली असून आरोग्य, शिक्षण आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी आता प्रशासन किती वेगाने काम करते, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र गौरव न्यूजकरिता यावल प्रतिनिधी रवींद्र आढाळे, तालुका यावल, जिल्हा जळगाव. वेगवेगळे जे शासकीय कार्यालय असतात, गावं असतात, तर रावेर आणि यावल तालुक्यामध्ये माझा दौरा झाला आहे आणि वेगवेगळ्या कार्यालयांना भेटी देऊन दवाखाने आहे, शाळा आहे, अभयारण्य आहे, नंतर आश्रमशाळा, ग्रामपंचायती, घरकुलच्या कॉलनी या सर्व ठिकाणी भेटी दिल्या आहेत आणि पाहणी करून अडचणी काय ते समजून घेतल्या आणि काही ठिकाणी तक्रारी आल्या त्याची चौकशी करू आणि काही ठिकाणी मग मी पण काही सूचना केल्या. त्या पद्धतीने त्यांनी कारवाई करावी संबंधित अधिकाऱ्यांनी, अशा पद्धतीचं मी सर्वांना सूचना केल्या. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आजही औषधांचा तुटवडा आहे. त्या ठिकाणी ड्रेसिंगचा सामान उपलब्ध नाही, अनेकांचे सामान उपलब्ध आणि त्यात आता जो पावसाळा सुरू झाला त्यासाठी ते कप सायरप वगैरे ते पण कमी प्रमाणात उपलब्ध आहे. प्रत्येक सर्व प्राथमिक आरोग्य तालुक्यांमध्ये. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की या जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोणत्याही ठिकाणी औषधं नाही, अशा पद्धतीचं तुमचं खूप कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. ठीक आहे, आम्ही ते चौकशी करतो.